नमस्कार बंधू भगिनीनो, आज आपला 5वा दिवस आहे आणि आपण ही जी एक सिरीज सुरू केलेली आहे ती आपल्या देशामध्ये सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये जी एक आपण काय म्हणूया त्याला की अव्यवस्था आहे किंवा कोणी उच्च कोणी कनिष्ठ असं समजलं जातं, त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही हे आपण समजून घेऊन एकमेकाकडे समानतेने कसं पाहू यासाठी आपण हे सगळं जी सिरीज सुरू केलेली आहे तिच्यातून एक एक मुद्दा आपण घेतोय. मागच्या वेळेला आपण ऋग्वेदाबद्दलची माहिती घेतली, ऋग्वेदाचे कर्ते कोण आहेत ते घेतलं आणि त्या अनुषंगाने आज ऋग्वेदातला काही भाग जो शिल्लक राहिला तो आपण समजून घेणार आहोत. प्रथम आपण सर्वांना काल ऑगस्ट क्रांती दिन, 9 ऑगस्टचा जो क्रांती दिन आहे तो साजरा झाला आपल्या देशामध्ये, त्याच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना. आणि आदिवासी दिन म्हणूनही साजरा झाला, त्याच्याही शुभेच्छा. खरं तर ऑगस्ट क्रांती मैदान माझ्यासमोर इथून 200 ते 300 मीटर अंतरावरती आहे आणि मी नेमकं क्रांती मैदानाकडे तोंड करूनच मी आत्ता बसलेलो आहे. आज आपण विषय घेणार आहोत की ऋग्वेदाला आपण जगातला एक प्राचीन ग्रंथ समजतो आणि आपल्या संस्कृतीचा तो एक भाग असल्यामुळं आपल्याला अतिशय पवित्र आणि पुण्यशील अशा भावना त्या ग्रंथाबद्दल आहेत. तसंच पारशी समाज म्हणजे जे आपण टाटाज म्हणतो, दादाभाई नौरोजी नंतर जे.आर.डी. टाटा, रतन टाटा, टाटा मोटर्स किंवा ताजमहल हॉटेल आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटल वगैरे आपल्याला माहिती आहे. तर ही जी टाटा फॅमिली आहे ती पारशी फॅमिली आपण म्हणतो, पारशी धर्म की जो इराणमध्ये पूर्वी होता. आता इराणची जर जागा बघितली तर आपण पाकिस्तानच्या पश्चिमेला, अफगाणिस्तानच्या दक्षिणेला अशा पद्धतीनं इराणचं स्थान आहे. आणि त्यावेळेला जो पारशी धर्म, पर्शियन धर्म तिथं होता, तो धर्म आणि आपला वैदिक समाज त्यावेळेला जो होता तो कदाचित एकत्र किंवा कदाचित एकमेका शेजारी राहत होता. आणि हे कसं सिमिलॅरिटीज त्यावेळेला विचारांच्या मध्ये होते, म्हणजे ऋग्वेदातले विचार किंवा ऋग्वेदातल्या देवता आणि त्यांच्या देवता ह्या सगळ्या कशा होत्या. तर 1933 साली डॉक्टर पंजाबराव देशमुख, विदर्भातील एक मोठं नेतृत्व आपल्या फ्रीडम फायटर्समध्ये आणि फार मोठं काम आहे त्यांचं, तर त्यांनी द ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ रिलिजन इन वैदिक लिटरेचर म्हणजे धर्माचा वैदिक वाङ्मयातील उदय आणि विकास हा ग्रंथ त्यांनी त्यावेळेला खरं त्यांनी PhD साठी 1933 साली त्यांना PhD दिली गेली किंवा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं त्यांना डॉक्टरेट दिली. तर ते डॉक्टर म्हटल्यानंतर त्यांच्याकडे ती डॉक्टरेट किंवा वेदांवरती अभ्यास करून त्यांनी जो हा 400 पानांचा ग्रंथ लिहिला त्याच्यावरती त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली होती. आणि ह्या पदवीमुळं त्यांच्या पुढे डॉक्टर लावलं जात होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी 400 पानांचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी थोडंसं काही वेदातल्या आणि याच्यातल्या ज्या देवता आहेत, तो जो पारशी धर्म आपण म्हणतो त्या धर्मातील झेन दावेस्ता हा जो ग्रंथ आहे त्यांचा, त्या ग्रंथातील, तर तुम्हाला सहज म्हणून एक 4-5 उदाहरणं सांगतो की पहाटेची देवता आपण जी उषा म्हणतो, अवेस्ता ग्रंथामध्ये पहाटेच्या देवतेलाच त्यांनी उषाह म्हटलेलं आहे. म्हणजे उषा आणि उषाह फारसं अंतर नाही उच्चारामध्ये किंवा त्या देवतेच्या वर्णनामध्ये. दुष्ट शक्ती जी आहे ते आपण द्रुह म्हटले, त्यांनी द्रुज म्हटलेलं आहे. राक्षसाला आपण यातू म्हणतो, त्यांनी यतू म्हटलेलं आहे. प्रशंसा करण्यासाठी त्यांनी स्तू म्हटलेलं आहे, म्हणजे आपण स्तू म्हटले, त्यांनी सुद्धा स्तू हा शब्द वापरलाय. गाणारा त्याला स्तोतर म्हटले आपण, तर स्त ओतर
म्हणजे मध्ये ओ आलेला आहे सेपरेटली, असा शब्द तेवढाच फरक आहे. प्रशंसेचे सुक्त आपल्याकडे त्याला स्तोम म्हणतो, त्यांच्याकडं स्त ओम असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर दान हवन देणे, आहुती आपल्याकडं, आणि आजहुती हा पारशी शब्द आहे. आवाहन करणारा पुरोहित त्याला आपण होत्र म्हणतो, त्यांच्याकडं झा ओ त्र असा शब्द आहे त्यांच्याकडं. म्हणजे शब्दांमध्ये फार फरक करत नाहीयेत. मंत्र म्हटलं की आपल्याकडं मंत्र, त्यांच्याकडं मंत्र, फक्त थ थडग्याचं वापरले, तच्या ऐवजी, तलवारीच्या ऐवजी थ वापरलेला आहे. कवितेला आपण सुक्त म्हणतो संस्कृतमध्ये, किंवा वेदातील ज्या कविता असतात त्याला आपण सुक्त म्हणतो, ते हुक्त म्हणतात. त्यांच्याकडं स चा उच्चार नॉर्मली ह केला जातो. आणि ओवी किंवा ओळ ज्याला आपण म्हणतो, आपण रुच्या म्हणतो त्याला, किंवा उक्त म्हणतो, त्यांच्याकडं उर्वद किंवा गोथा किंवा गाथा आपण म्हणतो ना, असं म्हटलेलं आहे. महिन्याला आपण मास म्हणतो संस्कृतमध्ये, त्यांच्याकडं माह हा शब्द आहे. त्याच्यानंतर देवतेसाठी आपण इंद्र जसा मेन देवता, म्हणजे ऋग्वेदामध्ये 1000 सुक्तांपैकी 206 सुक्त इंद्रावरती आहेत, म्हणजे ऋग्वेदाची मेन देवता इंद्रच आहे. तर तशा पद्धतीने अहुरमज्द ही त्यांच्याकडे देवता आहे. आणि मग पुढं मी एके ठिकाणी म्हणजे ऋग्वेदातील इंद्र आणि अवेस्तातील अहुरमज्द याच्यासाठी जी वर्णनं आहेत तो सर्वोत्तम आहे. त्याला अवेस्ता ग्रंथामध्ये यष्ण 21:1 म्हणजे त्यांचा जो अध्याय असेल त्याच्यातला 21:1 जो आहे, तिथं त्यांनी अहुरमज्दाला सर्वोत्तम आहे असं म्हटलंय. इंद्राला सर्वोत्तम आहे तो आपण ऋचा 3ऱ्या मंडलातील 34व्या सुक्तातील 8वी ऋचा आहे. मग अशाच वेगवेगळ्या तुलना केल्या तर तो अत्यंत सुंदर आहे, तो अत्यंत बलवान आहे, तो महाज्ञानी आहे, तो सर्वद्रष्टा आहे, निश्चल आहे, अमर आहे, पवित्र आहे, विश्रुत आहे, त्याच्यानंतर अपाप आहे, मोठा शूर आहे, मोठा उदार आहे, स्वर्गाचा जनक आहे, पृथ्वीचा जनक आहे, सूर्याचा जनक आहे, उषेचा जनक आहे, गायीचा जनक आहे, भुवनांचा राजा आहे, सर्व प्राणी मात्रांचा सत्ताधीश आहे, स्वर्ग उचलून धरला त्यांनी, पृथ्वी उचलून धरली, सत्यवचनी आहे, रक्षण करताय. म्हणजे ही ऋग्वेदामध्ये जसं आपण इंद्राला ह्या विशेषणाने हे केलेलं आहे तसंच त्यांच्याकडं अहुरमज्दाला केलेलं आहे. म्हणून ह्या सिमिलॅरिटीज मी तुम्हाला दाखवल्या. आता इतर देवतांचं जर बघितलं आपण तर आपल्याकडं जी निसर्ग देवतांना आपण देवता म्हटलेलं ऋग्वेदातले आपण मागच्या वेळेला बघितलेलं आहे. तर आपण निसर्ग शक्तींना जसं इंद्र अग्नी अशी नावं दिलेत, तर त्यांनी निसर्ग देवतांना दुष्ट देवता म्हटलेलं आहे. हे नंतर आपण पुढे डिस्कस करणार आहोत. तर अवेस्तामध्ये स्वर्गीय व्यक्तींना बघा म्हटलेलं आहे, तर आपल्याकडं भग म्हणून एक स्वतंत्र देवता आहे. अवेस्तामध्ये अहुरमज्द म्हणजे शहाणा स्वामी हा त्यांचा सर्वश्रेष्ठ देव असून सृष्टी निर्माता, धार्मिक व्यवस्थेचा रक्षक, तारे, चंद्र, सूर्य, अग्नी, कुत्री, पक्षी, 5 प्रकारचे पशु, सर्वश्रेष्ठ मानव निर्माण करणे, नद्या, जंगले, वायू, ढग निर्माण करणे, सूर्यचंद्रांना मार्ग आखून देणे, चंद्राच्या कला निर्माण करणे, ही अहुरमज्दची सर्व कार्य पाहिली तर ऋग्वेदातील वरुण देवता जी आहे आपली, त्या वरुण देवतेला सुद्धा हीच कामं किंवा ह्याच कामांचा आपण उल्लेख करतो ऋग्वेदाच्या संदर्भात. आपण वरुणाचा उल्लेख बऱ्याच वेळेला असुर असा करतो. वरुण हा स्वर्ग, पृथ्वी, हवा यांचा समर्थक. वरुणाच्या कायद्याने स्वर्ग, पृथ्वी एकमेकापासून दूर आहेत. त्याने सूर्यासाठी रुंद मार्ग तयार करून त्याला स्वर्गात चमकायला भाग पाडले. त्यांनी पाण्यात अग्नी, आकाशात सूर्य, खडकात सोमाची प्रतिष्ठापना केली. रात्री चंद्र नेमाने फिरतो, उच्च स्थानाच्या तारका रात्री दिसतात वगैरे. ही वरुणामुळं होतं असं आपल्या ऋग्वेदामध्ये म्हटले. आता ऋग्वेदात वरुणाबरोबर एक मित्र ही देवता जोडली जाते, वरुण मित्र. म्हणजे जर तुम्ही वशिष्ठ ऋषींच्या वडिलांचं नाव मैत्रावरुणी म्हणजे मित्र वरुण ही देवता त्यांची वडील आहे असं आपण समजतो. तर तशा पद्धतीनं अहुरमित्र ही देवता सिमिलर कामं आहेत, ती अवेस्ता ग्रंथामध्ये आहे. त्याच्यानंतर आपण मित्र म्हटलं, त्यांनी मित्र म्हटलं, दोघांची कामं एकच आहेत. आता अग्नीला आपल्या जी वैदिक परंपरा आपण म्हणतो त्याच्यामध्ये जे अग्नीचं कार्य आहे, तर अग्नीला आपण म्हणतो की तो आपण दिलेलं म्हणजे यज्ञामध्ये जर आपण हव्य टाकलं तर ते हव्य लोकांच्या पर्यंत म्हणजे लोकांनी टाकलेलं हव्य किंवा यज्ञामध्ये टाकलेलं हव्य हे देवतेला पोहोचवण्याचं काम आणि देवतेकडून मिळालेले आशीर्वाद किंवा गोष्टी ह्या त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हे काम अग्नी करतो. ही जी संकल्पना त्यावेळेला मांडली होती
तशीच संकल्पना अग्नीच्या संबंधात अहुर मजदामध्ये मांडलेली आहे. त्याच्यानंतर वायू पण तशाच पद्धतीनं, जसं आपण वायूला देवता म्हटले तसंच त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आर्यमन म्हणून ही एक आपली लग्नातील कुरवला किंवा अशा पद्धतीची एक देवता आहे, आर्यमन. तशीच ऐर्यमन, म्हणजे आर्यमन आणि ऐर्यमन एवढाच फक्त फरक आहे. देवतेचं कार्य त्यांच्यामध्ये तसंच आहे. आपल्याकडं व्रतहन आणि त्यांच्याकडं वेरेथ्रग्न, म्हणजे फार शब्दांचा फरक दिसत नाही आपल्याला. तर अशा पद्धतीनं व्रतहन, वेरेथ्रग्न, सोम आपण सोमरस म्हणतो, ती देवताची सोमाची मांडलेली आहे. आणि त्यांच्याकडं ह ओम, त्यांच्याकडं सचा उच्चार ह केला जातो. सोम, ह ओम ह्या दोन्ही देवतांचं पुन्हा काम एकच सांगितलेलं आहे, किंवा त्यांचा जो रस गाळण्याची प्रक्रिया सांगितली ती सेम आहे. आता आपण त्रित आपते म्हणून एक देवता आपल्याकडे आहे, तर त्यांच्याकडं त्रित आपण आपते म्हणतो, त्यांच्याकडं त्रित म्हटलं जातं. आपल्याकडं विवसत म्हटलं जातं, त्यांच्याकडं विवन्वहंत, विवन्हवंत अशी देवता. आणि थ्रित आथव्य, म्हणजे ही नावं त्यांच्याकडं थोडंसं जड शब्द वापरले जातात आणि ह्यांच्याकडं त्याच पद्धतीनं वापरत असा. आता आपण यम यमीचा उल्लेख जुळी भावंड म्हणून करतो, तसाच त्यांच्याकडं, आपल्याकडे यम जसा आहे तसा त्यांच्याकडे इम हा देवता आहे. आणि इमाची देवता सुद्धा मृत्यूच्या किंवा याच्याशी संबंधित असंच त्यांच्याकडे उल्लेख आहे. आता हे जर तुम्ही वेगवेगळ्या देवतांचा उल्लेख बघितला तर आपण मागच्या वेळेला विचार केला ना की अफगाणिस्तानचा जो दक्षिण भाग आहे, नॉर्मली ऋग्वेदाचं बरंच लिखाण किंवा रचना ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला ऋग्वेदाचे रचनाकार त्या भागात राहत होते. आणि तुम्ही जर इराणचा पोर्शन बघितला तर इराण लगेच अफगाणिस्तानला, म्हणजे आताचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान बघितला तर त्याला तो लागूनच आहे. आणि मग त्या दोन्ही देशांचं तर अवेस्ता ग्रंथाची जी झेंद अवेस्ता ग्रंथाची जी रचना झाली ती बऱ्याच वेळेला समजलं जातं की उत्तर अफगाणिस्तानामध्ये आणि दक्षिण अफगाणिस्तानाच्या बाजूला ही ऋग्वेदाची रचना झाली असं समजलं जातं. आणि त्या अनुषंगाने त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एकत्र किंवा कदाचित त्या पंजाबच्या आसपास किंवा त्या भागामध्ये एकत्र दोन्ही राहत असतील. आता हे झालं त्या दोन्ही ग्रंथांमधलं साम्यस्थळ आपण बघितली. आता आपण मगाशी बघितलं की अहुर मजदा, अहुरचं ते असुर केलं आपण. तर असुर ही जी देवता आहे ही असुर देवता, असुर म्हणजे आता जसं आपण सगळं उच्च गुणांचा समुच्चय असणारी एखादी व्यक्ती आपण जर म्हटलं तर तिला असुर हे म्हणलं जात होतं. म्हणजे आपल्या ऋग्वेदामध्ये असुर हा शब्द 105 वेळा आलाय आणि त्याच्यातला 90 वेळा तो अतिशय पॉझिटिव्ह म्हणजे पूजनीय, आदरणीय असं, आणि 15 वेळा नंतर शेवटच्या काळामध्ये तो मनुष्यघातकी, दुष्ट, मायावी अशा पद्धतीनं आलाय. आता हे स्थित्यंतर का झालं असेल या शब्दाचं? आपल्याला असुर हा शब्द कशासाठी बघायचे आहे की असुर हा शब्द ऋग्वेदामध्ये 105 वेळा येतो, त्यातल्या 90 वेळा तो उच्च चांगल्या गुणांचा युक्त असा म्हणून आपण प्रत्येक देवतेसाठी तो शब्द वापरलेला आहे. म्हणजे मित्र, अग्नी, सवित्र, रुद्र, आदित्य, मित्रावरून आकाश देवता, पुषाण, आर्यमान, इंद्र ह्या सर्वांना उद्देशून आपण असुर म्हटलेला आहे. आणि त्याच्यानंतर अचानकपणे नंतरच्या काळामध्ये म्हणजे अथर्ववेदाचा काळ जर बघितला तर असुर म्हणजे अतिशय भयानक वाईट गोष्ट अशा पद्धतीनं असुराचा उल्लेख करतो. तर ते जे झालेलं आहे तर ते जर आपण बघायला गेलो तर पहिल्यांदा आपण काय करू की ऋग्वेदाचा असुर हा पॉझिटिव्ह जो अर्थ आहे तो कुठं कुठं आला होता तो थोडक्यात आपण 1-2 उदाहरणं म्हणून घेऊया. की मंडल 1 मध्ये 35व्या सवित्र सूक्तामध्ये 10व्या रुचेत हिरण्यसूप अंगिरस ऋषींनी म्हटलं आहे की हिरण्यहस्तो असुर, म्हणजे रात्री राक्षसांना पळवून लावणारा सुवर्णहस्त मार्गदर्शक सुखकारक संपन्न सवित्रदेव आमच्याकडे येऊ. तर त्यांनी हिरण्यहस्तो असुर, तिथं त्यांनी सोन्याच्या हाताचा मार्गदर्शक वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी त्या देवतेचा उल्लेख केलेला आहे, सवित्र देवतेचा उल्लेख. सवित्र म्हणजे पुन्हा सूर्याची सूर्याला आपण म्हणतो तसं. त्याच्यानंतर 5व्या मंडलामध्ये
87व्या सुक्तामधलं तिसरं जे आहे त्याच्यामध्ये आत्रेय ऋषींनी म्हटले की दविदा सनुओ असुरो, म्हणजे आदित्यांचा उदयास्त घडवणारा, अशा पद्धतीनं असुर जो शब्द वापरलाय तो चांगल्या अर्थानं वापरलाय. पुढं मग ऋग्वेद 2:1-6 मध्ये असुरो महोदिवा म्हणजे स्वर्गाचा अधिपती आहे. त्याच्यानंतर तो पुढं 2:30-40-4 मध्ये असुरस्य वीरान, असुरातील वीर आहे. परत श्रेष्ठ पिता म्हणून एके ठिकाणी उल्लेख आलाय. असुरो जनानाम, जनांचा माणसांचा अधिपती म्हणून उल्लेख आलेला आहे. देवानाम असुर, देवांचा अधिपती म्हणून उल्लेख आलेला आहे. म्हणजे त्याचा अर्थ जसा आपण इंग्लिशमध्ये लॉर्ड म्हणतो तशा पद्धतीनं असुर या शब्दाचा लॉर्ड हा अर्थ आपण समजून घेतो. आणि इराणी याच्यामध्ये म्हणजे असुर शब्द आपल्याकडं जसा चांगला पहिल्यांदा म्हणत होतो, नंतर तो निगेटिव्ह झाला. आणि इराणी लोकांच्या मध्ये असुर हा शब्द कायमचा चांगलाच आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये अहुर मजदा ही जी देवता आहे, ही देवता त्यांच्याकडं सतत पॉझिटिव्ह अशाच पद्धतीनं हे केलंय. आणि अवेस्ता ग्रंथामध्ये अहुर मजदा हाच मेन देव त्यांनी मांडलेला आहे. आता त्याच्यानंतर अहुर मजदा किंवा असुर ह्या शब्दाचा खरा अर्थ त्यांनी सांगितलं जो आहे तो महान शास्ता, विश्वाचा निर्माता, वीर्यवान, पराक्रमी असाच अपेक्षित ठेवलेला होता. आणि ऋग्वेदाच्या शेवटच्या काळामध्ये तो दुष्ट, मनुष्यघातकी, मायावी असा समजला गेलाय. आता हे जे स्थित्यंतर आहे ते स्थित्यंतर कशा पद्धतीनं झाले की 2 गटांमध्ये ज्या वेळेला भांडणं झाली, म्हणजे शतपथ ब्राह्मण ग्रंथामध्ये एक उल्लेख आहे की 10, 9, 3, 7 आणि 9 ही ऋचामध्ये सोत्रामणी यज्ञ हा आधी असुरांचा होतो, तो नंतर देवाने घेतला. म्हणजे हे ज्या वेळेला एकत्र होते, त्या एकत्र असताना ज्या पद्धतीने या गोष्टींचा उल्लेख पॉझिटिव्हली येत होता, तो नंतर समजा त्या 2 टोळ्यांमध्ये भांडणं झाली. एक टोळी जी होती जी इराणकडं सरकली असेल आणि दुसरी टोळी आपण म्हणतो जी खाली दक्षिण दिशेला म्हणजे भारताच्या दिशेने येत होती. तर त्या दोघांच्या मध्ये जो ग्रुप झाला त्याच्यातला एक ग्रुप जो आहे तो असुर हा शब्द अहुर मजदा किंवा अहुर या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं गेला. आणि आपल्याकडं असुर हा शब्द हा निगेटिव्ह पद्धतीनं आला. आणि निगेटिव्ह पद्धतीनं आपण तो कसा वापरला तर त्याचं तुम्हाला उदाहरण देतो की आपल्या ऋग्वेदामध्ये झरुथ्रष्टांना जिवंत जाळण्याचे उल्लेख आलेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे वशिष्ठ ऋषींच्या 7व्या मंडलामध्ये पहिलं जे 7व्या मंडलातील पहिलीच सूक्त आहे त्यातली 7वी ऋचा जी आहे त्याच्यामध्ये भिस्त पोबीर दलेर जरुथम याच्यामध्ये त्यांनी स्वतेजाने तू समस्त शत्रूंना दग्ध कर, हे दग्ध कर म्हणजे जरुथमला त्यांनी शत्रू मानलेलं आहे आणि त्याला दग्ध कर असं उल्लेख केलेला आहे त्यांनी. त्याच्यानंतर दुसऱ्या एका 7-9-6 मध्ये वशिष्ठो जरुथम हना म्हणजे जरतृष्टला त्यांनी जरुथम हा शब्द वापरलाय. त्याच्यानंतर 10व्या मंडलातील 80 क्रमांकाच्या अग्निसूक्तातील 3ऱ्या ऋचेत जरुथ हत्या करणारा असा अग्नीचा उल्लेख आहे. म्हणजे अग्निर हत्यम जरतः म्हणजे जरतृष्ट जो आहे म्हणजे त्यांची जी देवता आहे त्या देवतेला आपण इकडं त्याचा मृत्यू किंवा त्याची हत्या किंवा त्याला वध कर अशा पद्धतीने निगेटिव्ह पद्धतीने तो मांडलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर हे जे वेगवेगळे ऋग्वेदातले जे राजे, इतर टोळ्या, ह्या सगळ्यांमध्ये मग ते तशा पद्धतीचे काही उल्लेख आपल्याला सापडत जातात. ऋग्वेदामध्ये एकूण 48 टोळ्यांचा उल्लेख येतो आणि ह्या 48 टोळ्यांमधल्या बऱ्याच टोळ्यांचा उल्लेख अवेस्ता ग्रंथात पण आहे. आणि समजा ऋग्वेदातल्या तुर्वश, तूर प्रांतातील तुराणी, पर्शिय म्हणजे पर्शियन, पख्त म्हणजे पठाण पख्तून, अफगाणिस्तान दासदस्यू, बलासन, ह्या सगळ्या ज्या देवता टोळ्या आहेत त्या टोळ्यांचे उल्लेख हे सगळे तुम्हाला कॉमनली ऋग्वेदामध्ये आणि झेंद अवेस्ता ग्रंथात मिळतात. मग इराणमधील दासदस्यू ह्या सुद्धा अफगाणिस्तानल्या जनजाती होत्या. आपण ते त्याची व्याख्या समजून घेऊ पुढे आपण. भूभागातील पख्तनू, शिव, विशानीन या टोळ्या व्यतिरिक्त पूर्वेकडील टोळ्यांची नावे ऋग्वेदात येत नाहीत. म्हणजे ह्या ज्या वरच्या 40-47 टोळ्या आपण बघितल्या त्या टोळ्यांच्या नंतर आपल्याला झरतृष्टाचा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ह्या टोळ्या ज्या आहेत त्या टोळ्यांचा उल्लेख नंतर पुढे आपल्याकडे येत नाही. आणि मग लक्षात येतं की जो उत्तर अफगाणिस्तान आहे तो आता बल्ख किंवा बाहिक प्रदेश वेदांमध्ये म्हटलेला आहे. तो आता बॅक्ट्री आपला आता जो बॅक्ट्री आपण प्रदेश म्हणतो
तर तो प्रदेश असण्याची शक्यता आहे. ते की नॉर्मली आता आपल्याला एक्झॅक्टली सांगता येत नाही की कुठली नक्की कुठला पोझिशन एकदा आहे तसं, परंतु आपण अंदाजाने ज्याला आपण म्हणतो की एक ढोबळमानाने ही रचना समजून घेतोय. आता आपण दास आणि दस्यू ह्या टोळ्या याच्यामध्ये आहेत. कुठं आहेत? अफगाणिस्तानात आहेत. आजही त्याचे उल्लेख आणि त्याचे रेफरन्सेस येतात. आणि तसंच ऋग्वेदामध्ये ज्या देवता येतात, ऋग्वेदातील रसा नदी अवेस्तामध्ये रन्ना, रहा, रंदा, अरंग अशा नावाने येते. हीच नदी म्हणजे आजची टायग्रिस किंवा ऑक्सस असावी असं दिसतं. विद्वानांचं काय असं आहे की ऋग्वेदातील सरस्वती अवेस्तात हरहती, हरक्सवैती, हरहवती अशा वेगवेगळ्या नावाने तिथे येते. ऋग्वेदातील शरयू अवेस्तानंतर हरिरुद या नावाने उल्लेखले दिसून येते. म्हणजे पुन्हा एकदा ऋग्वेदात आणि ऋग्वेदातल्या देवता आणि अवेस्ता ग्रंथातल्या देवता, आपण जी सरस्वती देवता म्हणतो, तर सरस्वतीचा संस्कृतात एक सरोवरांचा प्रदेश म्हणून पण येते. आणि आपल्या देशामध्ये जवळजवळ 32-33 सरस्वती नद्यांना सरस्वती असं नाव आहे. म्हणजे बंगालमध्ये कलकत्त्याच्या तिथं जे आपण म्हणतो की समुद्राला मिळणाऱ्या ज्या गंगेच्या प्रवाह आहेत त्या एका प्रवाहाला सरस्वती म्हटलं जातं. काल मी नाशिकचे जे 17 कुंड आहेत पेशवे काळामध्ये किंवा त्या याच्या वेळेला जी बनवली गेली होती त्या कुंडांच्या संदर्भात एका कुंडामध्ये सरस्वती नदीचं पाणी येतं. म्हणजे तिला ज्या उपनद्या गोदावरीला मिळतात त्याच्यातली एक नदी सरस्वती होती असा काल उल्लेख मी ऐकला एका कार्यक्रमामध्ये. तर हे जे आपण जे दास दस्यू हे जे शब्द आहेत आणि असुर हे आपण आपल्या कुठंतरी भारताच्या भूमीवरती ही भांडणं झाली आणि ते आपण डोक्यात ठेवतो. आता तुम्हाला गंमत सांगतो की आर्य शब्द आणि दास आणि दस्यू हे शब्द आपण समजून घ्यायचं म्हटलं तर की आर्य हा शब्द अर किंवा आर म्हणजे पृथ्वीला जे इरा नाव दिलेलं आहे ग्रीक साहित्यामध्ये, तसंच आपल्याकडं अर किंवा आर अशा पद्धतीनं म्हणजे पृथ्वीवरती राहणार आपण म्हणूया. परत पाणिनीच्या ग्रंथामध्ये आर्य म्हणजे वैश्य किंवा उत्तम जन्माचा अशा पद्धतीनं तो शब्द वापरलेला आहे. ऋग्वेदामध्ये आर्य हा अर्य म्हणूया आपण, अर्य शब्द 88 वेळा आलाय. आर्य शब्द 33 वेळा आलाय. आर्य हा ऋग्वेदात शत्रू, सभ्य माणूस, हिंदुस्थान देशाचे नाव, मालक, वैश्य, रहिवाशी अशा अर्थानं वापरलाय. आर्य शब्द 8 ठिकाणी दास शब्दांचे विरोधी म्हणजे त्याला आपण थोडंसं शत्रुत्व म्हणूया, दासांचा विरोधी म्हणून 8 वेळा आलाय. तर 7 ठिकाणी दस्यू असा उल्लेख आलेला आहे. आता ऋग्वेदातील आर्य दस्यू हा सगळ्या धार्मिक विचारधारेतील फरकामुळे दिसून येतो. म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हुवेर शुद्रास ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये हे संदर्भ त्यांनी एकत्र दिलेले आहेत की मग त्याच्यामध्ये जो वेगवेगळे विधी करतात किंवा ज्यांच्यामध्ये समान विधी नसतात, समान प्रार्थना नसतात किंवा समान पद्धतीचे काही परंपरा नसतात त्यांना त्यांनी दास दस्यू अशा पद्धतीचा उल्लेख केलेला आहे. तर आपण पुढे बघूया की दास आणि दस्यू आर्याचं जर आपण बघितलं म्हणजे हे जे अशा पद्धतीचे जे उल्लेख डॉक्टर बाबासाहेबांनी ग्रंथातून एकत्र केलेले आहेत तसं दास दस्यूचं जे केलंय त्यांनी तर ते सुद्धा वंशवाचक म्हणून गुणवाचक विचारधारेचे म्हणून वापरले. मग दस्यू हा शब्द ऋग्वेदामध्ये 78 म्हणजे 78 वेळा आलाय. दास हा शब्द 54 वेळा आलाय व दास व दस्यू एकच भावनेने काही ठिकाणी उल्लेख येतो. शूद्र हा शब्द ऋग्वेदात एकदाच वापरलेला आहे, तोही वरील 2 शब्दांशी संबंधित नाही. मग त्याच्यामध्ये उदाहरणं जी डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेली आहेत तर त्याच्यात त्यांनी ऋग्वेदातल्या वेगवेगळ्या मंडलातले वेगवेगळे हे जे आहे ते नावं त्याची वाचत नाही, फक्त तुम्हाला त्याचे हे सांगतो की दस्यू शहरात राहतात, ते निरनिराळ्या राज्यांचे प्रजाजन होते. दस्यूजवळ साठवून ठेवलेली संपत्ती असे, संपत्ती म्हणजे गायी घोडे रथ वगैरे, ही संपत्ती 100 वेशी असलेल्या शहरात ठेवली. म्हणजे शहराची रचना केवढी मोठी असेल आपण विचार करू शकतो. ही संपत्ती इंद्राने लुटून आर्यभक्तांना दिली. श्रीमंत दस्यूने सपाट जमिनीमध्ये दऱ्याखोऱ्यात आपली संपत्ती मालमत्ता तयार करून ठेवली. त्यांच्या अंगावर सोन्या चांदीचे दागिने असत. दस्यू राक्षस व आर्यदेव हे अंगावर सोन्याचे व चांदीचे दागिने घालून असत. ते लोखंडी किल्ल्यात राहत असत. म्हणजे किल्ला लोखंडी किल्ला किंवा दगडी पाषाणी किल्ले असं त्याचा उल्लेख येतोय. दिवोदासासाठी इंद्राने दस्यूंचे 170 दगडी किल्ले जिंकले. आर्य अग्नीची पूजा करीत, दस्यू अग्नीची पूजा करीत. अग्नी आर्यांच्या तर्फे प्रतीक म्हणून दस्यूंची शहरे जाळीत असे. आर्यांची गुरे चोरून दस्यूंनी त्यांना दगडी तुरुंगात गोठ्यात ठेवले. म्हणजे अशा पद्धतीनं दास आणि दस्यू
ह्या श्रीमंत जाती जमातींचा उल्लेख, टोळ्यांचा उल्लेख हा ऋग्वेदामध्ये आलेला आहे. आणि मग मायकेल विंजेल किंवा अस्को पार्पुला म्हणून एक आधुनिक काळातले जे पाश्चात्य विद्वान आपण जे म्हणतो, त्यांनी दस्युदास हे संबोधन उत्तर इराण, मध्य आशियातील एखाद्या मानव समूहाला उद्देशून म्हटले आहे. अशा पद्धतीनं हे केलेलं आहे. पुढचा भाग येतो तो ऋग्वेदामध्ये शिष्णदेव म्हणजे लिंगाची उपासना करणारा याचा प्रचंड द्वेष ऋग्वेदामध्ये दाखवले, वशिष्ठ ऋषींच्या याच्या ऋचांमध्ये वगैरे याच्यात ते दाखवलेलं आपल्या लक्षात येतं. तर त्याच्यामध्ये तो आपण जे आता पौराणिक जी देवता शिवशंकराची म्हणतो किंवा ज्याचं उत्खनन आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये सापडतं, त्याच्याऐवजी हे पर्शियन लोकांच्या ज्या उत्खननामध्ये ह्या गोष्टी सापडलेल्या आहेत. म्हणजे अफगाणिस्तानातल्या प्रांतामध्ये सिस्टान म्हणून एक पुरातत्वीय साईट आहे. दाह-ई-गुल्मन असं नाव आहे. दाह म्हणजे दास हे लक्षात घेऊया आपण. तर तिथे पर्शियन अग्नी मंदिर सापडलेलं आहे. तर तिथं दाहर देह किंवा देह देश या नावाची जमात त्या भागात आज दास हे भारताचे रहिवासी नव्हते. म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं की दास आणि दस्यू हे जे झगडे आहेत, हे झगडे हे आपल्या भारतातील नसून तिथले आहेत. आपल्या भारतातले झगडे हे नंतरच्या काळातले वेगळे आहेत आणि ते आपल्याला समजून घेणं आणि त्याच्यावरून आपण पुढं आपल्या देशामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे ह्या पुराण. म्हणजे मला सांगा की आपल्या देशामध्ये आपल्याला एकमेकाशी प्रेमाने राहण्यासाठी वसुधैव कुटुंबकम, जगच आपण आपलं जग म्हणतो, जगच आपण आपलं घर म्हणतो. तर असं राहण्यासाठी आपल्याला आपले पूर्वज नक्की कुठं होते, आपले नक्की पूर्वजांचं कुणाशी भांडण होतं, कुणाशी हे होतं, ह्या गोष्टी आपल्याला समजून घेण्याची तशी गरज नाही. फक्त आपल्याला समजून घ्यायची आहे ती जाती व्यवस्था आपल्या देशामध्ये जी निर्माण झाली तिचं मूळ आपल्याला शोधता येत आहे का आणि त्या मुळामध्ये काय आहे आणि मग आपल्याला ते नलिफाय कसं करता येईल आणि आपल्याला एकत्र बंधुभावाने कसं राहता येईल, हा आपला मेन विषय आहे. आता ऋग्वेदामध्ये तुम्हाला गंमत सांगतो की आपण जर ऋग्वेदाबद्दलचं हे वाचन केलं आतापर्यंत तर ऋग्वेदातली 10 मंडलामध्ये म्हणजे 10 अध्यायामध्ये 1028 सूक्त आहेत, 10,552 ऋचा आहेत. त्याच्यानंतर शब्दसंख्या त्यातली काही ऋषींनी किंवा काही विद्वानांनी एकत्र केलेली आहे ती 1,53,826 सांगितलेलं आहे. 4,32,000 अक्षरं त्याच्यात सांगितलेले आहेत. आता ऋग्वेद सर्वानुक्रमणी नावाचा एक छोटासा ग्रंथ कात्यायनाने तयार केला. म्हणजे तो ऋग्वेदाच्या संहितेमध्ये असतो, तिथं जोडलेला असतो 8 पानांचा. तर हे जे प्रत्येक मंडलाचे जे कर्ते ऋषी आहेत त्यांची नावं सगळ्यांची गुंफलेली एकत्र तिथं सगळी सापडतात. तर तो कात्यायनाने तयार केला म्हणतो आपण. ऋग्वेदाचे पदपाठ शाकल्यानी आणि क्रमपाठ बाभ्रव्यांनी तयार केला असा उल्लेख येतो. परंतु तुम्हाला गंमत वाटेल की हे एवढं साहित्य त्यावेळेला निर्माण झालं किंवा परंपरेनं आपल्यापर्यंत आलं, पण त्या काळामध्ये नक्की कुठल्या लिपीमध्ये त्याने लिहिलं, ते नंतर एका जनरेशन टू दुसऱ्या जनरेशनपर्यंत कसं कॅरी झालं. म्हणजे आपल्या जशा आताच्या आदिवासी परंपरांमध्ये गाणी आणि कथानकांमधून हे आपल्या पुढे येत जातं. नक्की कुठली पद्धत त्यांनी हे केली होती, कारण ऋग्वेदामध्ये ग्रंथ, पोथी, पुस्तक, कागद, भुर्जपत्र, शाई, लेखणी, लेखन यांचे उल्लेख येत नाहीत. तसंच ऋग्वेदाचा रचनाकालाच्या संदर्भातलं एखादं रेफरन्स आपल्याला तसं सापडत नाही. ठिकाणाचा तर तिथं एक्झॅक्टली उल्लेख येत नाही. म्हणजे नद्यांचे उल्लेख वगैरे जसं वर्णन करताना पण नद्यांचा उल्लेख कसा येतो की आपण आता एक मॉडर्न कविता आपण म्हणतो ना तसं की गंगा यमुना कृष्णा कोयना भद्रा गोदावरी, म्हणजे गंगा यमुना उत्तरेमध्ये, कृष्णा कावेरी मध्य महाराष्ट्रामध्ये, तुंगभद्रा आणि गोदावरी या नद्यांचा परत कुठं रेफरन्स. जसे ह्या 6 नद्या गुंफल्या तशा त्या सप्त सिंधू आणि त्या पद्धतीनं त्या रचनांचा त्याच्यामध्ये भाग येतो. आणि मग हे सगळं असताना आपल्या देशामध्ये आपण काय केलं की निघंटू ग्रंथाबद्दल मी मागच्या वेळेला तुमच्याशी बोललोय की त्याच्यामध्ये 1758 वगैरे शब्द आहेत आणि त्या निघंटू डिक्शनरीचा संदर्भ ग्रंथाचा वापर करून सायणाचार्यांनी जो भक्तिप्रधान अर्थ काढला, म्हणजे 1350-60च्या दरम्यान जे आपलं विजयनगरचं साम्राज्य हळूहळू तयार होत गेलं त्याच्यामध्ये त्यांचा रोल महत्त्वाचा होता असं आपण जे समजतो. तर ते सायणाचार्य मध्वाचार्य हे जे 2 बंधू होते त्यातले सायणाचार्यांनी जो ऋग्वेदाचा किंवा इतर वेदांचा अर्थ भक्तिप्रधान काढला तो आपण ग्राह्य समजतो. तर तो
आपण 3-4 पद्धतीनं ऋग्वेदाचा किंवा या ग्रंथांचा अर्थ काढतो. त्याला एक जर म्हटलं की यास्काचार्यांचा निरुक्ताचा वापर करून जो झाला, जो आता मी सांगितलं त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर म्हणजे ऐतरेय ब्राह्मण हा ग्रंथ सुद्धा त्यासाठी रेफरन्स म्हणून त्यांनी घेतलेला आहे. आणि गेल्या 200-250 वर्षात युरोपीय रशियातील विद्वानांनी ऋग्वेदादी ग्रंथाचा जो अर्थ काढला तो इतिहास, भाषाशास्त्र, देवताशास्त्र यांचा तुलनात्मक अभ्यास म्हणून केला. आणि आणखीन एक आध्यात्मिक अर्थ पद्धती म्हणजे मध्वाचार्य, दयानंद सरस्वती यांच्या मतानुसार ऋग्वेद हा ईश्वरप्रणित त्यांनी मानलेला आहे, तो एक अर्थ आहे. आणि आणखीन एक अर्थ म्हणजे गूढवादी अर्थ. महर्षी अरविंदांनी सांगितलेला आहे की ते गूढ म्हणजे त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा जो अर्थ आहे तो अर्थ जसा पॉझिटिव्ह म्हणजे जसा तिथं दिलेला आहे तसा नसून त्याचा काहीतरी गूढ अर्थ आहे, अशी एक त्यांनी मांडणी केलेली आहे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे अर्थ काढायचा प्रयत्न आणि त्याच्यावरती हे करण्याचा प्रयत्न. तर आपण ह्या खोलामध्ये कधीच जाण्याचा आपल्याला काही संबंध नाही. आपण फक्त विचार करतोय या सगळ्या ग्रंथांमधून जातीव्यवस्थेची निर्मिती कुठं होते का आणि ती कशा पद्धतीनं झाली, आणि हे मागच्या वेळेला आपण 1-2 सिरीजमध्ये बोललेलो आहे. आता मी तुम्हाला आज ऋग्वेदाबद्दल आपण बोलताना आज आपण ऋग्वेदाचा शेवटचा दिवस म्हटले की मागच्या वेळेला आणि आज आपण, म्हणून ऋग्वेदामध्ये 10 मंडलामध्ये की काय काय कशा पद्धतीने ऋग्वेदामध्ये जी 1000च्या वरती सूक्त आहेत त्या सूक्तांमध्ये काय आहे. तर जसं मी म्हटलं कथानक आहेत किंवा काव्य आहेत किंवा वर्णन आहेत, अशा पद्धतीनं संवाद सूक्त आहेत. तर त्यातली आपण एक फ्लाईंग थोडंसं हा चॅप्टर संपवताना किंवा आजचा कार्यक्रम आपण हे करताना आपण थोड्या वेळात ते घेऊया. तर पहिलं सूक्त जर घेतलं तर ते पहिल्या सूक्तामध्ये अग्निमिळे पुरोहितम यज्ञसदेव मृतिध्वज वगैरे अशा अवतारम अशा पद्धतीने एक श्लोक आहे. तो श्लोक म्हणजे ऋग्वेदातला पहिला श्लोक. अग्निमिळे पुरोहितम ह्या ओळीनं सुरू होणारा विश्वामित्राचे जे चिरंजीव आहेत, पुत्र आपण म्हणतो त्यांना, तर त्यांनी मधुछंदानी पहिली जी 10-11 सूक्त रचलेली आहे त्याच्यातलं हे पहिलं आहे. आणि मग त्याच्यानंतर वेगवेगळी सूक्त येतात. मग त्याच्यातलं 191 सूक्त पहिल्या मंडलात आहेत. तर त्याच्यातलं जे 139 विश्वदेव सूक्त आहे त्या सूक्तात काय म्हटले की 11 देव द्युलोकात, 11 देव पृथ्वीवर आणि 11 देव अंतरिक्षात निवास करतात. असं त्याने 33 देवांचं स्थान या जगात आहे किंवा 33 देव आहेत असं त्या ऋषींनी म्हटलेलं आहे. मग शतपथ ब्राह्मण ग्रंथामध्ये त्यांनी ते 11ची हे केले कसं, अष्टवसू म्हणजे 8 वसू आहेत, एकादश रुद्र म्हणजे 11 रुद्र आहेत, द्यावश म्हणजे 12 आदित्य आहेत, द्यावा आणि पृथ्वी मिळून 33 देव आहेत. आता गंमत अशी आहे की आपण ऋग्वेद काळामध्ये 33 देव म्हटलं म्हणजे 33 प्रकारचे देव. त्याला कोटी हा जो शब्द आहे ना तो प्रकार, या कोटीचा अर्थ प्रकार. कोटी म्हणजे लाख मध्ये म्हणजे 100 लाख म्हणजे 1 कोटी आपण जे म्हणतो तसा अर्थ कोटीचा नाही घ्यायचा. 33 देवता आपण जे म्हणतो ना आपल्याकडे 33 कोटी देवता आहेत म्हणजे 33 प्रकारच्या देवता आहेत, हा शब्द तिथं अपेक्षित आहे किंवा अर्थ अपेक्षित आहे. आपण चुकून ते 33 म्हणजे 3300 देवता वगैरे 3300 लाख देवता असं काहीतरी आपण म्हणायला लागलेलं आहे. आता त्याच्यानंतर उषा सूक्त जी आहे ती अतिशय वर्णनं, सुंदर वर्णनं त्यांनी केलेली आहे. म्हणजे आता त्यांनी एक असं हे केलेलं आहे की पांतस्थ मार्गक्रमण करू लागतात आणि पक्षी आकाशमार्गे उडू लागतात. कधी लागतात तर ज्या वेळेला उषा उठते, म्हणजे उषा म्हणजे आपण पहाट म्हणतो ना, पहाट सुरू झाली की पक्ष्यांचं त्यांनी त्यावेळेच्या हालचालींचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे येतं, आमचे कल्याण करणारी बुद्धी आम्हास प्राप्त हो, अशा पद्धतीचं जे आपण आनो भद्रा सुकृतो यंतो विश्वता, हे खरं तर माझं आवडतं सूक्त आहे याच्यातलं 89 याचं सूक्त. आणि त्याच्यामध्येच त्या सूक्तामध्ये 6वी ऋचा स्वस्तिन इंद्रो वृद्धसवा स्वस्तिन पूषा विश्ववेदा स्वस्तिन, तर ही एक. आणि त्याच्यानंतर दुसरी जी आपण म्हणतो ओम भद्रम कर्णेभि शृणुयाम देवा भद्रम पश्चिमाक्षगिरीशत्रवाहा वगैरे वगैरे अशा पद्धतीनं. तर ह्या 2 ऋचा ह्या आनभद्र सूक्तातल्या त्या आपण वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेल्या आणि बऱ्याच वेळेला पुरोहित म्हणताना आपण त्या ऐकलेल्या असतील. सर्व देशांनी पवित्र विचार आम्हाला मिळवत, आमचे कल्याण करणारी बुद्धी आम्हास प्राप्त हो, त्या बुद्धीच्या योगे अवध्य अजय आणि शत्रुहंते विश्वदेव आम्हावर प्रसन्न होत आणि आमची वंशवृद्धी संरक्षण हो आणि आमचे संरक्षण करो. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या त्याच्यामध्ये आहेत. आणि
त्याच्यानंतर 124वा एक उषासूक्त आहे. त्या उषासूक्तात काय म्हटले, पती निधनानंतर धनप्राप्तीसाठी न्याय कचेरीची पायरी चढणाऱ्या विधवा स्त्रीप्रमाणे अथवा सुंदर वस्त्र परिधान करून सुहास्य वदनाने पती सन्मुख जाणाऱ्या कामुक स्त्रीप्रमाणे उषा मंद गतीने अवतीर्ण होत आहे. इथं आपल्याला काय, उषेबद्दल अतिशय सुंदर वर्णन आहेत, पण ती मी घेत नाही. तर इथे त्या काळी विधवांना स्वतःच्या अधिकारासाठी न्यायाचे दरवाजे खुले असल्याचा इथं रेफरन्स येतोय, हे मला सांगायचे आहे. काय म्हटले त्यांनी, पती निधनानंतर धनप्राप्तीसाठी न्याय कचेरीची पायरी चढणाऱ्या विधवा स्त्रीप्रमाणे, म्हणजे मागं आपण जो घोषा कक्षवृत्तीचा एक हे घेतलं होतं त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर पुढे गेला की विष्णू सुक्त, म्हणजे दीर्घतमस ऋषींचं एक विष्णू सुक्त आहे 154व्या क्रमांकाचं, आणि त्याच्यात त्यांनी वर्णन केलेलं आहे. विष्णू ही देवता ऋग्वेदामध्ये द्वितीय किंवा तृतीय क्रमांकाची देवता म्हटलं जातं. 206 सुक्त असणारा इंद्र किंवा त्याच्यानंतर 166च्या आसपास अग्नी किंवा असे जे वरुण देवता आहेत त्याच्यानंतरचे 111 किंवा काय त्याच्या आसपास वगैरे, तर अशी सुक्त असणारी आणि 3-4 सुक्त विष्णूवरती त्याच्यात आहेत. तर त्या विष्णू देवतेचं वर्णन करताना आपल्या 3 विस्तीर्ण पदक्षेपाने त्रैलोक्यातील समस्त लोक व्यापणाऱ्या 3 पावलांचा उल्लेख जो येतो तिथं, आपल्या 3 पदक्षेपाने विशाल विश्वावर आक्रमण करणाऱ्या पर्वत निवासी दीर्घपाद समर्थशा विष्णूचे हे बलदायक स्तोत्र मी अर्पण करतो. आता हे जे विष्णूचं सुक्त आहे ना, ते बेसिकली त्यावेळेला सूर्य देवतेला विष्णूची उपमा दिलेली आहे किंवा विष्णू हे नाम वापरलेलं आहे. आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ ही 3 पावलं म्हणजे 3 पदक्षेप त्या देवतेची, अशा पद्धतीनं तो अर्थ काही विद्वानांनी डिस्कस केलेला आहे. आपण हे नंतर पुढच्या एका कथेमध्ये, म्हणजे बळीराजा आणि वामन अवतार आणि हे जे काही पुराण कथा आहे ती कशी कशी बदलत गेली हे ज्यावेळेला आपण पुढे समजून घेऊ, त्यावेळेला हा रेफरन्स आपण लक्षात ठेवूया. आणि त्याच्यानंतर एका रुचेमध्ये म्हणजे 164 सूक्त आहे असे वामीय त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये एक ऋषी म्हणतात, माझ्या पत्नीनं मी पुरुषाचे अधिकार दिले आहेत, माझ्या बुद्धिमान पुत्रच केवळ ह्या गोष्टीचे रहस्य जाणेल आणि तो पित्याचा आजोबा होईल वगैरे, अशा पद्धतीनं त्यांनी एक स्त्रीला समान अधिकार देण्याचा जो उल्लेख आहे त्याच्यामध्ये तो आहे. आणि नंतर शेवटची एक ऋचा मी घेतोय, 20व्या ऋचेमध्ये एक पुढे येतो, जीवलग मित्र असणारे, एकमेकांचे जीवलग मित्र असणारे जीव आणि आत्मा परमात्मरूपी 2 पक्षी एकाच वृक्षाचा आश्रय घेतात. त्यापैकी एक जण वृक्षाची गोड फळे भक्षण करतो, दुसरा ती फळे भक्षण न करता त्याकडे केवळ पाहतो. आता हीच पुढे मुंडकोपनिषदामध्ये 1 झाड आणि 2 पक्षी अशा पद्धतीचा उल्लेख असणारी एक कथा आपण बघितलेली आहे. म्हणजे ऋग्वेदातल्या कथा किंवा ऋग्वेदातली नावं घेऊन पुढे कशा गोष्टी घडत गेल्या किंवा रचना होत गेल्या हे आपण पुढच्या काही याच्यामध्ये छोट्या छोट्या याच्यात बघणार आहोत. मला ही जी शेवटची याच्यातली घ्यायची आहे ती अशी आहे, एकम सत विप्रा बहुधा वदंती, म्हणजे इंद्र, मित्र, वरुण आणि अग्नी ह्या साऱ्या देवता एकाच पंखयुक्त दिवस सुपर्णाची विभिन्न रूपे होत त्यांची एकात्म ज्या सुज्ञ लोकांना ज्ञात असून ते त्यांना अग्नी, यम, मातारेश्वर अशा विभिन्न नावाने संबोधतात. म्हणजे ईश्वरी शक्ती किंवा ईश्वर जे आपण मानतो ते एकच आहे, त्याला वेगवेगळ्या नावाने आपण मानतो, अशा पद्धतीनं त्यांनी हे केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं पहिलं मंडल संपलं. दुसरं मंडल येतं, तर ते मंडल आहे गृत्समद ऋषींचं. ते त्यांची जी 2-3 बृहस्पती सूक्त जी आहे ती नंतर आपण गणपती, म्हणजे पुराण काळातली जी गणपती सूक्त जी आपण म्हणतो, तर ती गणपती आणि बृहस्पती ह्या 2 वेगळ्या देवता आहेत. पण नंतर गणानाम त्वाम गणपती हवामहे वगैरे हे जे सूक्त, ही जी ओळ आहे, ही ओळ आणि ही जी सूक्त आहेत ही आपण नंतर त्याला गणपतीची म्हणायला लागलो. परत मंडल 8 मधलं सुद्धा एक 81 नंबरचं जे इंद्रसूक्त आहे त्याला पण आपण गणपती सूक्त म्हणतो. अशा पद्धतीनं जे ब्लेंडिंग पुढं झालं, म्हणजे वैदिक ग्रंथातले आणि नंतर पुराण ग्रंथ जे आहे त्या ग्रंथांमधले, पुराण ग्रंथ म्हणजे पुराण देवता आपण म्हणतो, ते जे काही उल्लेख एकत्र यायला लागले हा नंतरचा भाग आहे. आपण आता त्याच्यामध्ये जायची काही गरज नाहीये. आता इथं एक अश्विनी कुमार सूक्त म्हणून एक आहे, तर त्याच्यात उपमा सूक्त कसं आहे बघा, की अश्विनी कुमार या जुळ्या भावंडाने अबद्वय म्हणजे एकत्व वर्णन करण्यासाठी मृगशृंगापणे एकत्र असणाऱ्या चक्रवाक युगलाप्रमाणे एकत्र असणाऱ्या, म्हणजे 2 गोष्टी एकत्र कुठं कुठं त्यांनी वर्णन केले. रथाच्या 2 जोकडांप्रमाणे, 2 आसांप्रमाणे, 2 तुंब्यांप्रमाणे,
चाकाच्या दावेतील दोन फळ्याप्रमाणे नौकाद्वय किंवा श्वानद्वय, कवच व योद्धा म्हणजे योद्धा आणि कवच जसं त्याचं एकत्र असतं, मानवी ओठ जसे दोन असतात पण एकत्र असतात, दोन हात, दोन पाय, स्त्रीचे दोन स्तन, दोन नाकपुड्या, दोन कान, अशा पद्धतीनं वर्णन करून त्यांनी ते सुक्त तयार केलेलं आहे. तर आपण हे काय बघतोय. आणि त्याच्यानंतर 41व्या अनेक देवता सुक्तामध्ये 16वी रुचा जी आहे, सरस्वतीचा मंत्र म्हणून आपण जो म्हणतो, अंबितमे नदीतमे देवीतमे सरस्वती, हा जो पूर्ण मंत्र आहे तो आपण सरस्वतीचा मुलांना अभ्यासासाठी वगैरे जो सांगितला जातो त्याच्यातला तो ह्या मंडल 2 मध्ये येतो. आता मंडल 3 जे आहे ते विश्वामित्रांचं मंडल आपण बघितलं मागच्या वेळेला. तर ह्या मंडलामध्ये त्यांनी पुन्हा 33 देवतांचा उल्लेख केलेला आहे. याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की विश्वामित्रांनी जे नदी सुक्त म्हटलेलं आहे, विश्वामित्रांच्या नावाने जे नदी सुक्त आहे त्याच्यामध्ये त्याच्या रुचा आहेत. त्या रुचा कशा आहेत बघा. अश्वशालेतून निघालेल्या स्पर्धक अश्वद्वयाप्रमाणे अथवा दासांना वाटणाऱ्या श्वेत धेनुद्वयाप्रमाणे पर्वतातून निघालेल्या बिपाश आणि शतोद्री नद्या धावत आहेत. 2 नद्या कशा धावत आहेत त्याचं वर्णन त्यांनी केलंय. ते नदींना विनंती कशी करतायत. हे नदी भगिनीनो, लांब अंतरावरून गाडीने आणि रथाने मी आलो आहे. माझे स्तोत्र तुम्ही श्रवण करा, तुम्ही उथळवा आणि आम्हाला तुमच्या प्रवाहातून पलीकडे जाऊ द्या. रथाच्या आसापर्यंत तुमचा प्रवाह वाहू दे. म्हणजे पंजाब प्रांतातील रावी, बिपाश जे उल्लेख केलाय तो, आणि सतलज म्हणजे शुतद्री, ह्या नद्यांचा उल्लेख या सुक्तात करून शत्रुपक्षांचा पाठलाग चुकवून या नद्या पार केल्यानंतर त्यांचे आभारही या सुक्तात पुढे कसे मांडले ते त्याने म्हटले, ह्या सुक्तात मांडलेले आहेत. आता त्याच्यानंतर पुन्हा पत्नीचा उल्लेख एका सुक्तात आलाय की पत्नीमुळेच घराला घरपण येत असून पुरुषाचे उत्पत्ती स्थानही पत्नी होय. आणि विश्वामित्राचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवसे धीमहि धियो न प्रचोदयात्, हा जो मंत्र आहे की बुद्धिप्रेरक सवित्रच्या श्रेष्ठ तेजाचे आम्ही ध्यान करतो वगैरे, तर तो 62व्या अनेक देवता सुक्तातला 10व्या नंबरचा किंवा 10व्या क्रमांकाचं ती ओळ आहे. इथं मंडल 3 संपतं. मंडल 4 येतं ते वामदेव गौतम ऋषींचं. वामदेव गौतम ऋषींचं दारिद्र्यामुळं कुत्र्याची आतडी त्यांनी खाल्ली वगैरे अशा पद्धतीचा उल्लेख त्यांचा, हाल अपेष्टा कशा सहन केल्या तो आहे. पण त्यांचं एक महत्वाचं जे आहे त्यांचं आत्मसाक्षात्कार सुक्त नावाचं एक सुक्त आहे, 26वं वामदेव आत्मसाक्षात्कार. त्याच्यात ते काय म्हणतात की माझ्या पूर्वजन्माचे मला ज्ञान झाले. मनु सूर्य कक्षीवत आणि उशनस्कव्य म्हणजे शुक्राचार्य ऋषींचा उल्लेख त्यांनी केलाय. ही सारी माझीच रूपे असल्याचा साक्षात्कार मला झाला. इंद्र होऊन कुत्स अर्जुनेयाला मी अभय दिले. हे श्रोत्यानो, माझ्या या नव्या स्वरूपाचे तुम्ही दर्शन घ्या. गीतेमध्ये कृष्णाच्या तोंडी अशाच पद्धतीची वाक्य आपण बघितलेली आहेत. त्याच्यानंतर मंडल 5 मध्ये आपण येतो. मंडल 5 हे अत्रिभौम ऋषींच्या नावाने आहे आणि याच्यामध्ये हे ज्ञानवान तेजस्वी कामपूर्वक अग्नी सुक्त आहे. एक स्वबलाचा उपयोग हिंसाचारासाठी आणि दुटप्पी धर्माचरणासाठी न करता तुझे अनन्य भावाने स्तवन करणाऱ्या भाविका प्रीती उदक दारात उत्पन्न कर. म्हणजे धर्मांधाचे ढोंग जे आहेत त्याच्यावर प्रहार करताना त्यांनी ही पॉझिटिव्ह बाजू प्रदर्शित केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे एक रुचा आहे त्या सुक्तामध्ये, नमुची दासाने आपली स्त्री सेना तुझ्यावर सोडली असता त्या स्त्रियांचा तू पराजय केला. त्यातील 2 स्त्रिया स्वगृही नेल्यास. म्हणजे इथं उल्लेख काय येतोय की नमुची जो दास आहे, आपण मगाशी दास आणि दस्यू समजून घेतलं, तर त्याची जी सेना होती त्याच्या स्त्री सेना होती आणि त्यातल्या स्त्रियांनी याच्यावर हल्ला केला. त्यावेळेला त्यांनी त्यांचा पराजय केला आणि 2 स्त्रियांना त्यांनी पळवून नेलं किंवा ओलीस ठेवलं आपण म्हणतो तशा पद्धतीनं तो उल्लेख येतो. 5व्या मंडलामध्ये पुन्हा एकदा 53 जे मरुत सुक्त आहे त्याच्यामध्ये 9व्या रुचे त्यांनी म्हटले की हे मरुतानो, जलसंपन्न सरयू नदी तसेच रसा अनितभा कुभा कृमो या नद्या तुमचा मार्ग न थोपवो, तुमच्या सुखराशी केवळ आम्हालाच लाभो. इथे पुन्हा आपल्या वायव्य भारतातल्या ज्या कुभा म्हणजे काबूल, सरयू, कृमू, कुर्रम, सिंधू या नद्यांचा उल्लेख इथे येतो. आता मंडल 6वं, काशी देशाचा दिवदोस राजाचा जो भारस्पत्य ऋषीचा जो पुरोहित आपण म्हणतो त्याचा उल्लेख करतो. त्यांच्या ह्या 9व्या मंडलामध्ये एक रुचा अशी आलेली आहे की त्यांनी संपात सुक्तमध्ये आहे
त्याचा उल्लेख केलाय की दासांना आर्य बनवणाऱ्या हे दैवी संपत्तीयुक्त शत्रू संहारक इंद्रा, दासा परत संपत्ती तू आम्हाला प्रदान कर. म्हणजे दासांना आर्य बनव म्हणजे समजा काही गुण ज्याला आपण म्हणतो वेगळे आहेत ते बदलून त्यांना वेगळ्या पद्धतीनं तू तयार कर, अशा पद्धतीचा उल्लेख येतो. याच मंडलातलं 27वं इंद्रसूक्तातली 5वी रुचा जी आहे त्याच्यातला हरिउपिया नगराचा उल्लेख येतो. तो आपले काही लोकांना तो हडप्पा हा उल्लेख आहे का, अशा पद्धतीचा विचार त्यांच्या मनामध्ये येतोय आणि त्या पद्धतीनं उत्खनन आणि त्या पद्धतीनं विचार करण्याचं एक चर्चा त्याच्यामध्ये चालू आहे. आता पुढचं जे 46 नंबरचं जे इंद्रसूक्त येते त्यातल्या 7व्या रुचेत ते म्हणतात, हे इंद्रा राजा नहुष आणि पंचजन लोकांचे समस्तधन बल पराक्रम तू आम्हाला प्रदान कर. परत पुन्हा सप्त नद्यांचा उल्लेख येतो. आता मंडल 7वं वशिष्ठ ऋषींचं म्हणजे एकट्याचंच ते आहे आणि दाशराधी युद्ध जे आपण म्हणतो म्हणजे 10 राजांचं युद्ध म्हटलं जातं. बेसिकली ज्या 10 राजांच्या बरोबर युद्ध झालं ते 10 नसून तिथं 30 नावांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये येतो आणि त्याच्यातल्या बऱ्याच ती व्यक्तीची नावं नसून टोळ्यांची आहेत असंही समजलं जातं. तर त्याच्यातील दाशराधी युद्धाबद्दल फक्त ऋग्वेदातल्या 7व्या मंडलातली जी 3 सूक्त आहेत त्या 3 सूक्तामध्येच त्याचा उल्लेख येतो. तर सुदास राजा जो आहे त्यांनी तुत्सु, भारत, परशु, पृथू या राजांच्या साह्याने 30 राजांचा पराभव केलाय आणि सिद्धेश्वर शास्त्री चित्रावांचं जे भाषांतर ऋग्वेदाचं आहे त्याच्यात त्यांनी जी नावं दिलेली आहेत ते शिम्यू, तुर्वस, द्रुह्यू, कवश, पुरु, अनु, भेद, शंबर, वैकर्ण, दुसरा वैकर्ण, यदु, मत्स्य, पक्त, भलासन, अलीन, विशाशीन, अज, शिव, शिग्रू, यक्षु, युद्धामध्ये यादव, देवक, मान्यमान, चायमान, कपी, सूतक, मुछत, श्रुत, बृद्र, मन्यू, पृथू अशा 30 राजांचा पराभव केला. पण या 30 मधली जी 13 ते 16 क्रमांकाची नाव आहेत ही राजांची नसून लोकसमूहाची समजली गेलेली आहेत आणि 17 ते 29 क्रमांकाची राजांची ऐतिहासिकता वादग्रस्त आहे म्हणजे ती राजांची नावं आपल्याला लक्षात येत नाहीत. त्याच्यानंतर याच्यातलं एक जे शन इंद्राग्नी म्हणजे शांतिसूक्त एक आहे ते अतिशय रिदमिक असं शांतिसूक्त आहे आणि ते अतिशय गाजलेलं पण आपण म्हणतो. वशिष्ठ ऋषींच्या एका याच्यातलं 59वं मरुतरुद्र सूक्तातील 12वी रुचा म्हणजेच सुप्रसिद्ध महामृत्युंजय मंत्र आपण म्हणतो. कुठला? त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमी बंधनात मृत्युर्मोक्षम अमृता, हा जो मंत्र आहे तो वशिष्ठ ऋषींचा आहे आणि त्या पद्धतीनं वशिष्ठ ऋषींच्या वेगवेगळ्या सूक्तांमधून वेगवेगळे विचार मी हे फ्लाइंग का घेतोय तर याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो पुन्हा तेच विषय सतत आलेले असल्यामुळं येथे मी हे सगळं संपलं की पुन्हा एकदा पण इंद्र आणि वरुणाची पराक्रमाची लिस्ट बघितली की तुमच्या लक्षात येईल. आता मंडल 8 मध्ये मंडल 8 येतं ते कण्व ऋषींचं मंडल आपण म्हणून बघतो. त्याच्यातलं जे सूक्त आहे ते एका सूक्तामध्ये म्हणजे एक उल्लेख असा येतो की हे इंद्रा जलफेनाच्या साह्याने तू नमुचीचा शिरच्छेद केलास. म्हणजे नमुची हा राक्षस समजलाय किंवा असुर असेल तर त्यांनी काय केलं, इंद्राकडून आपणास दिवसा रात्री ओल्या सुक्या शस्त्रापासून न मरण्याचे वरदान मागितले. म्हणून इंद्र त्याला संध्याकाळच्या वेळेला समुद्र फेनाने म्हणजे समुद्राचा जो फेस असतो त्यांनी त्याचा वध करतो असं म्हटले. आपण नरसिंह आणि हिरण्यकश्यपूची जी पुराण काळातली कथा आहे ती याच्यावरून डेव्हलप झालेली असावी का हा आपल्या मनात विचार येऊ शकतो. तर हे मंडल 8 मध्ये पुन्हा एकदा सप्त सिंधूचा प्रदेश आणि त्याच्याबद्दलची जी माहिती येते त्याच्यातल्या एका मेधातिथी कान्व ऋषींचा 32वं जे इंद्रसूक्त आहे त्याच्यात त्यांनी वृत्र, और्णवाप आणि अहिशु असुरांना ठार मारणाऱ्या इंद्राने धुके निर्माण करून मेघोच्छेद केला. धुकं निर्माण करून छेद केला, मेघोच्छेद केला वगैरे आपण म्हणतो तसं. आता मला सांगा की धुकं निर्माण करणं ही आपल्या महाभारतामध्ये कृष्णाने अर्जुनाकडून जो जयद्रथाचा वध केला त्याच्यामध्ये ही कल्पना आपल्याला येऊन जाते. म्हणजे हे मी थोडंसं का सांगतोय की याच्यानंतर ज्यावेळेला आपण पुराण ग्रंथांच्या बद्दल पुढं कधी विचार करू एकेका कथेचा किंवा हे त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की त्याचं कुठंतरी एक बेस असतो आणि त्या बेसची कथा बनत त्या कथेचं पुन्हा कसं याच्यामध्ये प्रत्यंतर म्हणजे पुन्हा ती कशी डेव्हलप होते ती आपल्याला बघायची आहे.
आता इथं अपाला अत्री जी आहे तिचं 91 संवाद सूक्त आहे. अत्री ऋषींची कन्या, मागं आपण उल्लेख केला, ती म्हणते की माझ्या पित्याची नापीक जमीन, त्याचे केशरहित मस्तक आणि माझ्या उदरा नजीकचा भाग तो अंकुरित कर. तिला त्वचारोग झाला होता आणि त्याच्यानंतर ती साधना करताना तिनं या पद्धतीनं काही उल्लेख केलेले आहेत. आता मंडल 9 हे पूर्णपणे याच्यामध्ये जी एकूण 114 सूक्त आहेत ती सोमसूक्त आहेत. आणि याचे कर्ते कोण आहेत तर हे जे वेगवेगळे सगळे ऋषी जे आपण 400 ऋषींच्या आसपास म्हणतो, ह्या ऋषींच्या वेगवेगळ्या मंडलामधून त्या ऋषींनी जी सोमसूक्त म्हटलेली आहेत, सोम या देवतेला म्हणजे सोमरसाशी संबंधित आहे. तर तो सोमरस ऍक्च्युली काय आहे, कसा आहे, तर त्याचं वर्णन जे वेगवेगळ्या ग्रंथात आणि ऋग्वेदामधून जे आपल्याला समजतं ते मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो की इथे सोमलतेचा रंग हिरवा, काळसर आणि तांबूस असा वेगवेगळ्या रंगाचा म्हणून उल्लेखलेला येतो. या वनस्पतीच्या काड्या पानासहित असतात, त्या भांगेसारख्या दिसत असाव्यात. पर्वतातील पाणथळीच्या भागात तो उत्पन्न होत असल्याने त्याला पर्वतावृध, गिरिष्ठ अशा उपाध्या आहेत. हिमालय पर्वत, पंजाबातील डोंगराळ प्रदेश, गुजवत पर्वत, शर्यनावत सरोवर, अर्जिकीय देश, त्याचप्रमाणे सुषोमा, पस्त्या, सिंधू या नद्यांच्या काठावर सोम उत्पन्न होत असल्याचे वर्णन आढळते. सोमरस तयार करताना त्यात सातू, गहू, पीठ म्हणजे यांचं पीठ, पाणी, मध, तूप, दही, दूध, सोने यांचे मिश्रण करत असल्यामुळे त्याला यवाशीर, गवाशीर, दद्याशीर, मधुमत, मधु, पियुष अशी नावे पडलेली आहे. तो मदोन्मत्तपणाची वाढ करणारा, उल्हासवृत्तीत वाढ करणारा असा सोमरस, हे त्याचं वर्णन आपल्याला वेगवेगळ्या सुक्तांच्या मधून येतं. आणि मग त्याच्यातलंच 63वं जे सुक्त आहे काश्यप ऋषींचं, निद्रुवी काश्यप म्हणून आहे, पौमान सुक्तातली 4थी व 5वी ऋषी जी आहे, तिथं त्यांनी उद्गोत्पन्न पिंगलवर्णीय सोम राक्षस संहार करतो. समस्त जगाला आर्य बनवण्यास इंद्रोत्साहदाता, जलप्रेरक आणि शत्रुनाशक. इथं सोमाला त्यांनी जगाला आर्य बनवणारा म्हणजे कृणवंतो विश्वमार्यम अशा म्हटलेलं आहे. म्हणजे तो उत्साह निर्माण करण्यासाठी, म्हणजे कृणवंतो विश्वमार्य म्हटल्यानंतर आर्य बनवणं म्हणजे दुसऱ्यावरती स्वतःची मतं लादणं नसून प्रत्येकाच्या चांगल्या गुणांचा उत्कर्ष करणं असं मला अभिप्रेत आहे. त्याचा चुकीचा अर्थ बऱ्याच लोकांनी काढला, बराच वापरला, म्हणून मी त्याच्यावरती फारसं भाष्य करणार नाहीये. त्याच्यानंतर पुढचं एक सुक्त येतं याच्यामध्ये कवींमध्ये, म्हणजे पौमान सुक्त आहे 96 नंबरचं. त्याच्यामध्ये देवतांमध्ये ब्रह्मन, कवीमध्ये मार्गदर्शक उशनस, विप्रांमध्ये ऋषी, प्राण्यांमध्ये तरुण वृष, पक्षामध्ये शेण आणि हत्यारांमध्ये कुठार असा खळखळणारा सोम दशा पवित्र परत जातो. म्हणजे पुन्हा गीतेमध्ये जे कृष्णाने सांगितले की ऋषींमध्ये मी ह्याला किंवा पर्वतामध्ये ह्याला किंवा पक्षांमध्ये गरुडाला वगैरे श्रेष्ठ मानतो, तशा पद्धतीचा इथं उल्लेख आपल्याला पुन्हा गीतेच्या त्या याचा उगम आपल्याला इथं ऋग्वेदामध्ये सापडू शकतो. आता त्याच्यातलं एक 112 जे पौमान सोमसूक्त आहे त्याच्यामधलं एक वेदकालीन व्यक्तीनं काय म्हटलेलं आहे त्याचा उल्लेख वशिष्ठ ऋषीने केलेला आहे. ते काय म्हणतायत, वशिष्ठ नाहीये, या वरच्याच देवदासी ऋषींचंच आहे ते, की अंगिरस ऋषींचं 112 सूक्त आहे. हे सोमा, आमच्या बुद्धिवेदानुसार आमच्या कामनाही भिन्न आहेत. म्हणजे आमची जशी मती असेल, आमचं टॅलेंट जसं असेल तशी आमची काम करण्याची कामनाही भिन्न आहे. काष्टाकार काष्टाची, वैद्य रोग्याची आणि विप्र सोम निष्पादक यजमानाची कामना करतो. तिसरी रुची अशी आहे, मी कवी असलो तरी माझी माता धान्य काढण्याचा आणि पिता वैद्यकीय व्यवसाय करतात. गायीच्या मागे लागलेल्या गोपालाप्रमाणे आम्ही सारे धनाच्या मागे धावत आहोत. आता हे झाले 9 मंडल. आता जिथं 175 ऋषींचं लिखाण एकत्र केलेलं आहे त्या 10व्या मंडलाकडे आपण येतोय. आणि त्याच्यामध्ये 88 जण एकटेच आहेत, एकटे म्हणतो आपण, ज्यांच्या फॅमिलीतलं दुसरं कोणी नाहीये, अशा लोकांची जी लिस्ट आपण म्हणतो. तर त्याच्यामध्ये जे 10वं सुक्त आहे, म्हणजे 8वं मंडल आपण म्हटलं की त्रिशिरस प्राष्ट ऋषींचं आहे, की जे हिरण्यकश्यपूच्या मुलीचे म्हणजे बळीराजाचे आतेभाऊ आपण म्हटलेलं, मागे उल्लेख केला, त्यांचं एक सुक्त इथं येतं. त्याच्यानंतर 10वं सुक्त जे येतं त्याच्यामध्ये यमयमी संवाद सुक्त आहे. आणि त्याच्यामध्ये यमयमी संवाद सुक्तामध्ये पूर्वापार, म्हणजे पूर्वी जसं आपण म्हटलं की ज्यावेळेला मानव हळूहळू चालायला लागला, नंतर टोळ्यांमध्ये राहायला लागला, त्यावेळेला पुरुष आणि स्त्री ही 2च नाती असायची. त्यावेळेला भाऊ कोण, वडील कोण, आजोबा कोण, काका कोण, मामा कोण, ही काही नातीच नव्हती, स्त्री आणि पुरुष होती.
त्यावेळेला स्त्री म्हणजे बहीण भावांचे शारीरिक संबंध, त्यांचे लग्न हा शब्दच नव्हता करत तिथं, कसे होत होते. आणि त्याच्यामध्ये यमी म्हणजे जी बहीण आहे ती यमाकडं शरीर सुखाची मागणी करते आणि यम तिला सांगतो की आता ही चाल बंद झालेली आहे आणि तू दुसऱ्या पुरुषाकडे जा. अशा पद्धतीचा उल्लेख असा ह्या 14 ऋषांमध्ये अतिशय डिटेलमध्ये वर्णन केलेल्या दोघांची संवाद म्हणजे आपण म्हणतो चर्चा. आणि त्याच्यानंतर पुढं जे आपण म्हटलं की एक जे याचं येतं संकुसुम यामायन म्हणून यांचं 18वी हे आहे, यम अंत्येष्टी सुक्त संवाद आहे, यम अंत्येष्टी सुक्त आहे. यामायन म्हणजे पुन्हा यमवंशी ऋषी आपण म्हणूया, यमवंशी ऋषीचं हे अंत्येष्टी सुक्त आहे. आणि त्याच्यातल्या सुक्तांमध्ये काय सांगितले, मनुष्य रक्षक, मृत्यू आच्छादक दगडाची मी स्थापना करतो, हे मृत्यूपुरुषा लोकरीसारखे किंवा तरुणींसारखे मऊ विस्तीर्ण सुखकारक भूमी तुझे संरक्षण करू. त्यावेळेला देह गाडण्याची म्हणजे आपण जे आता अग्निसंस्कार आपला हिंदूंचा किंवा आपल्या याचं म्हणतो, वेद काळामध्ये जास्तीत जास्त त्यांना पुरण्याची कल्पना इथं मांडलेली आहे. हे पृथ्वी देते मृतावर लोभ ठेवून अर्भकावरचे आच्छादन करणाऱ्या मातेप्रमाणे तू त्यास आच्छादन घाल, याचाही अर्थ वरील प्रमाणे आहे. आता पुढं 7वी आणि 8वी ऋचा. आता मी सांगितलं आपल्याला की आपल्यामध्ये पुरण्याची पद्धत पण आहे आणि त्याच वेळेला शरीर म्हणजे अंत्येष्टीमध्ये शरीराचा अग्नी संस्कार करणं, शरीर जाळणं ही पण आहे, दोन्ही पद्धती आहेत. आता इथं जी 8वी ऋचा आहे त्या 8वी ऋचेचं वर्णन असं केलंय की हे गतधवा स्त्रिये, लोकाग्रहास्तव प्रेताजवळून उठून तू इकडे, तुझा दीर तुझ्याशी पुनर्विवाह करण्यास तयार आहे, या अर्थानं ती प्रचलित आहे. आणि मग हे जे वर्णन आहे ते अश्वलायन गृह्यसूत्र म्हणून ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये ते डिटेल आहे. आपण सती प्रकरण ज्या वेळेला चर्चा करू त्यावेळेला ह्या ऋचेचं आपण तिथं डिटेलमध्ये डिस्कशन करू. कारण ह्या 8व्या ऋचेच्या अगोदरची जी 7वी ऋचा आहे त्याच्यातला जो आरोह हंतू जननो योम्य मगरे हा जो शब्द आहे, योनी मगरे, तिथं मगने केलं की काय होतं म्हणजे अग्नी आणि अग्री, अग्र आणि अग्न म्हणजे ग्र हा शब्द जो आहे त्याचा जो मधला पाय जो असतो त्याला जर गाठ मारली तर तो न होतो म्हणजे अग्नी होतो, अग्री होतो. तर हे अग्री आणि अग्नी हा जो शब्द आहे त्या एका फक्त गाठीनं काय प्रॉब्लेम झाला हे आपल्याला लक्षात येईल की जिथं अग्नी हा शब्द वापरलेला आहे त्यामुळं सुपत्नीचे कार्य आहे की विधवा अवस्थेतून वाचवण्यासाठी तुपाचे दिवे लागून त्याचे काजळ डोळ्यात घालून डोळ्यात पाणी न आणता प्रसन्न मनाने अलंकार घालून तिने पतीबरोबर अग्नीत प्रवेश करावा. आणि अग्नेऐवजी अग्रे शब्द जर घेतला तर सुपत्नी ती की जी सौभाग्यवती राहते, अंजन मंजन घालून आणि तूप वगैरे लावून निरोगी राहते, दुःखी होऊन रडत न बसता धैर्याने वागते, चांगले अलंकार घालते आणि पुढे चांगल्या मुलांना जन्म देते. म्हणजे जर ग्रह हा शब्द वापरला तर तिच्या पुनर्विवाहापासून सगळ्या गोष्टी तिच्या आयुष्यात आपण समजू शकतो. आणि ग्न वापरला तर तिनं सती जाणं हे अपेक्षित आहे असं जे पुढे पुराण काळामध्ये वापरलं गेलं. हे ग्रह आणि हे नंतर आपण चर्चेमध्ये घेऊया की एका शब्दाच्या छोट्याशा गाठीमुळं किती मोठी समस्या आपल्या देशामध्ये निर्माण झालेली होती ते आपल्या लक्षात येईल. त्याच्यानंतर कवशैलुष म्हणून एक ऋषी आहेत, त्यांना जुगाराचा नाद होता आणि त्या नादानं आपलं काय विध्वंस होतो तर त्यांनी एका सुक्तामध्ये वर्णन केलेलं आहे. 34वावं जे अक्षसुक्त म्हटलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले, अहोरात्र लागलेल्या फाशेच्या नादामुळे शांत सुशील गुणवत्ती पत्नी मला सोडून गेली, सासू माझा द्वेष करते, पत्नी मला विचारित नाही, जुगारी मनुष्य द्यूतासाठी घराबाहेर गेला की लोक त्याच्या बायकोची अब्रू घेतात, त्याचे माता पिताही त्याला ओळख दाखवत नाहीत, कर्जबाजारी भयग्रस्त जुगाऱ्याची चिंताग्रस्त विरही पत्नी, दुःखी माता एकेकपणे झुरतात, धनयाचना करीत दारोदार हिंडणारी जुगारी रात्री समयी परक्याच्या घरात दडून बसतो. शेवटी पश्चातापाद जुगाराऐवजी शेतीचं महत्व सांगताना ते काय म्हणतात, 13वी ऋचा आहे, द्रुत क्रीडेचा त्याग करून कृषी मार्गाने उपभोग्य संपत्ती प्राप्त करण्याची आज्ञा सवित्र देवाने मला केली, त्यामागे धेनू आणि पत्नी प्राप्त होण्याचे आश्वासन त्याने मला दिले. म्हणजे मी जुगार सोडून जर शेती केली प्रामाणिकपणे तर माझी पत्नी परत मिळेल, गाय मिळेल आणि संसार सुखानं करता येईल, अशा पद्धतीने केले. आता त्याच्यानंतर घोषा काक्षीवतीचं आपण हे केलंय की विधवा विवाहाशी संबंधित ही ऋचा कशी आहे ती की अश्विनी कुमारांनो, आजचा तुमचा दिवसभराचा कार्यक्रम काय आहे, तुम्ही कोठे राहणार आहात. ज्याप्रमाणे विधवा स्त्री आपल्या दुसऱ्या पतीला आणि सुंदर स्त्री आपल्या पतीला सन्मानित करते
त्याप्रमाणे यज्ञकाळात तुम्हाला आदरयुक्त आवाहन कोण करतो? म्हणजे विधवा विवाह पूर्वी कसा असणार आहे हे आपल्याला इथे येतं. 63व्या रुचीमध्ये नहुष राजाचा आदराने उल्लेख तिथे येतोय. नहुषाच्या यज्ञात स्थानापन्न झालेले दूरचे देवावतीर्ण भक्त सखा यज्ञप्रेमी आणि मनुष्यधारक इंद्रादी देव आमचा धनोत्कर्ष करो. म्हणजे पुराण काळांमध्ये जो बदनाम झाला नहुष राजा, त्याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये अतिशय सन्मानाने वेगवेगळ्या ऋचांमध्ये, वेगवेगळ्या मंडलामध्ये वेगवेगळ्या ऋषींनी घेतलेला आहे. आता पुन्हा प्रियमेध, सिंधुक्षी प्रियमेध ऋषीमध्ये सिंधू सुक्तातील 5व्या ऋषीमध्ये त्यांनी काय म्हटले? गंगा यमुना सरस्वती शतुद्री परुष्णी असिक्री मरुदुर्दात वितस्ता शुमेशासही नदी देवतानं तुम्ही माझे स्तोत्र ऐका. म्हणजे ह्या ज्या 7 नद्यांचा उल्लेख त्यांनी इथं केलेला आहे. तुम्ही माझं स्तोत्र ऐका अशा पद्धतीने त्यांनी उल्लेख केलेला आहे. आता वृषाकेपी ऐंद्र ऋषींचं जे 86 नंबरचं इंद्राणी वृषकपी संवाद सुद्धा आहे. याच्यामध्ये इंद्राणीकडून वृषकपी किंवा माकड हा शब्द विष्णूसाठी वापरला असं म्हटलं जातं. तर त्याच्यातलं एक इंद्राच्या तोंडीचं मांस भक्षणाबद्दलचं जे वाक्य ते म्हणतो की भक्तार्पित शिजवलेल्या वृषभानी मी सशक्त होतो, माझ्या उभय कुशी सोमव्याप्त होतात, इंद्र सर्वश्रेष्ठ आहे. एक पालुपद सूक्त आहे, संवाद सूक्तातली एक पालुपदाची ही आहे. नंतर पुढे 90वं पुरुष सूक्त येतं की ज्याच्यातली 12वी ऋचेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे जे 4 वर्ण कसे निर्माण झाले असा जो अर्थ सांगितला जातो आणि त्याच्यामुळे ते बदनाम झाल्यामुळं त्याच्यावरती फारसं बोलण्याची गरज नाही आपण. पण वैद्यहवे ऋषींचं एक सूक्त आहे. त्याच्यानंतर पुन्हा 95 राजा पुरुरवस ऐल उर्वशी ह्या दोघांचं एक सूक्त येतं. तर त्या सूक्तामध्ये राजा पुरुरवस आणि अप्सरा जी उर्वशी आहे त्या दोघांचं भांडण झाले. कारण लग्नाच्या वेळेला त्यांनी एक कंडिशन घातली होती, अट होती, ती अट राजाने मोडली. राजा तिचं हे करताना म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तिची विनवणी करताना काय म्हणतोय? हे कठोर हृदयी प्रिये, मनमोकळ्या संभाषणासाठी तू थोडा वेळ थांब. आजवर तसे न केल्यामुळेच आपण सुखवंचित आहोत. तुझ्या विरहाने माझे क्षात्रतेज निष्प्रभ झाले असून राज्य कारभारामध्ये माझे मन रमत नाही. आता ही जी 2 वाक्य आहेत ती राजाच्या तोंडी आहेत. अशा किती राजे आपल्या घरी हे वाक्य बोलत असेल हे आज तुम्ही विचार करा. उर्वशी त्याला उत्तर देताना उर्वशीनं म्हटलेलं 11 हे मोठं आहे, मी फक्त थोडक्यात सांगतोय. माझ्या ठाई गर्भस्थापना करतेवेळी तू वचनभंग केलास, आता शोक करून उपयोग काय? तू स्वग्रही परत जा, आता मी तुला कधीही प्राप्त होणार नाही. म्हणजे तिनं नकार दिला आणि नंतर ती जाते. आपण मोठे चित्रकार जे आहेत त्यांचं ते उर्वशी निघून जातानाचं आणि राजा विनवणी करतानाचं जे चित्र, राजा रवी वर्माचं जे चित्र आहे ते आपलं अतिशय फेमस आहे, आपल्याला माहिती पण आहे ते. त्याच्यानंतर पुढे नळराजेचं जावई मुद्गल व्यामर्श ऋषींचं जे आपण सूक्त म्हणतो त्याचं एक सूक्त येतं. त्याच्यानंतर 129 नंबरचं जे नासदीय सूक्त आहे हे मला विश्वनिर्मितीच्या संकल्पनेशी संबंधित, म्हणजे ऋग्वेदामध्ये जे शास्त्रीय संशोधन आपण म्हणतो किंवा आहे का, तर त्याच्यामध्ये फारसं कुठं दिसत नाही. नंतर ते ओढताना आणून किंवा हे असेल, पण आपण त्याच्यामध्ये जायचा आपला विषय नाहीये म्हणून आपण त्याच्यावरती भाष्य करणार नाहीत. पण मला आवडलेलं हे सृष्टीच्या उत्पत्तीबद्दलचं जे आहे तर त्यांनी त्या 7 ऋचांमध्ये काय म्हटले की पहिल्यांदा सृष्टीच्या आरंभी सत असत अंतरिक्ष आकाश काहीच अस्तित्वात नसतानाच्या वेळी तत्कालीन अबोध सृष्टी स्वबळाने स्फुरत होती. सत असत मधील धागा खालपासून वरपर्यंत आडवा पसरला, त्यातील काही भाग बीजप्रद होऊन मोठा झाला, त्याची शक्ती अलीकडे व प्रभाव पलीकडे पसरला. हे कसे झाले हे देवालाही माहिती नाही. मग हे रहस्य कोण जाणणार? हा सतचा पसारा जेथून निर्मिला गेला ते स्थान आकाश निवासी जगताध्यक्षास हिरण्यगर्भास त्यांनी म्हटले. कदाचित ज्ञात असेल किंवा नसेलही. म्हणजे अशा पद्धतीनं विश्वाची निर्मिती कशी झाली ह्या पद्धतीचं त्यांनी जे वर्णन केलेलं आहे. आणि ऑल इज वेल दॅट एंड्स वेल जसं आपण म्हणतो तसं ऋग्वेदातलं जे शेवटचं जे आपण सूक्त म्हणतो तर ते शेवटचं सूक्त आणि त्या सूक्तामध्ये जे हे केलेलं आहे की 4 ओळींचं सूक्त आहे ते, तर त्याचं त्या ऋषींनी असं म्हटलेलं आहे तिथं. संवनन अंगिरस ऋषी म्हणून अंगिरस कुळातले ऋषी आहेत की उत्तर वेदी प्रदीप्त जगद्व्याप्त कामपूरक परमेश्वर अग्नेला उद्देशून तू आम्हास धन दे. ही ऋचा इथं संपते. हे लोकांनो तुम्ही एक विचाराचे, एक भाषणाचे आणि एक ज्ञानाचे व्हा.
पुरातन सहविचारी लोकांप्रमाणे तुम्ही आपले कार्य एकमताने करा, म्हणजे एकत्र येण्यासाठीचा हा जो उल्लेख आहे. पुढे म्हटलंय त्यांनी, हे लोकांनो, आपल्या सर्वांची प्रार्थना, विचारस्थान तसेच ज्ञान आणि मने एकसारखी असावीत. एकाच सामग्रीने आपण देवपूजन करावे. आणि चौथी रुची आहे, हे लोकांनो, संघशक्ती पुष्ट्यर्थ तुमचे अभिप्राय, अंतकरण तसेच मन एकसारखे असो. म्हणजे तुमचे विचार, अंतकरण, मन, तुमची कृती ही एकमेकाला पूरक एकसारखी असावी आणि तशाच पद्धतीनं आपण एक सुसहवासी जीवन जगावं. अशा पद्धतीचं ऋग्वेदाचं हे शेवटचं सूक्त आहे. आणि ह्या सुक्ताने आपण ऋग्वेदावरचं जे मागच्या आठवड्यात आणि आत्ता आपण बोललो, आता याच्यानंतर ऋग्वेदाचा संदर्भ आपण बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या घटना, वेगवेगळ्या विषयावरती बोलताना जो येईल त्याच पद्धतीनं आपण घेणार आहोत. जसं आपण विष्णू सुक्ताचे ते 3 पावलांचं, म्हणजे सूर्याची सकाळ दुपार संध्याकाळ म्हटलं असेल, किंवा नंतर फेन म्हणजे समुद्र फेनाने इंद्राने एका याचा वध केला त्याचा उल्लेख असेल, की जो पुढं नृसिंह हिरण्यकश्यप वधाच्या संदर्भात तो आपण वापरतो, किंवा गीतेमधले उल्लेख आहे. म्हणजे ऋग्वेद ही जी मांडणी आहे किंवा ऋग्वेदाचं जे संकलन आपल्या देशामध्ये झालं आणि नंतर हळूहळू वेगवेगळे दुसरे जे वेद ग्रंथ आहेत ते कसे निर्माण झाले आपण चर्चा केलेली आहे. अथर्ववेदाच्या काळामध्ये नंतर मागणी तसा पुरवठा अशा पद्धतीने वेगवेगळी सुक्त आणखीन डेव्हलप केली, आणखीन वेगळी नवीन माहिती आली. त्याचबरोबर ऋग्वेदामध्ये जो एक फ्रीडम आपण समजतोय आहे, तो फ्रीडम हळूहळू नंतर तिथं बांधला जाताना दिसतोय. आणि नंतर जे ब्राह्मण ग्रंथ जे वेगवेगळे तयार झाले आहेत, तर ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण, गोपथ आणि तांडे ब्राह्मण वगैरे जे आहेत, तर त्या ग्रंथांमध्ये हळूहळू जाती, म्हणजे हळूहळू पहिल्यांदा यज्ञ करणारे, म्हणजे जसं आपण म्हणतो की एखादी व्यक्ती नाटकामध्ये काम करायला गेली, स्टेजवरती छत्रपतींची भूमिका असेल, तानाजी मालुसरेंची असेल, स्टेजवरून खाली उतरली की ते कपडे उतरले की ते नॉर्मल होतात. तसं यज्ञ करताना कोणी होतं, कोणी वेगवेगळ्या भूमिका असतात त्या संपल्या की ती नॉर्मल माणसं होती, पण नंतर ती त्याच भूमिकेमध्ये कायमची राहिली आणि नंतर ते हळूहळू जाती निर्माण होत गेल्या. आणि अशा पद्धतीनं जो पुढचा प्रवास सुरू झाला आपल्या देशामध्ये हा नंतरच आहे. मला जे सांगायचं होतं की जो ऋग्वेदाचं जे संकलनाचा जो भाग आहे त्याच्या अगोदरचा जो ऋग्वेदातला भाग जो आपण म्हणतो, ज्यावेळेला त्या व्यक्ती जगत असतील त्यावेळेला जो फ्रीडम होता, त्यावेळेला जे एकमेकाला समजून घेण्याचा भाग होता, तो आपल्याला समजून घ्यायचा होता. म्हणून आपण वेदांच्या वरती बोलत होतो. आता पुढच्या वेळेला आपण काय करू, गोत्र हा शब्द, म्हणजे परवा आपण बघितलं असेल अयोध्येमध्ये पंतप्रधान ज्यावेळेला हे करत होते त्यावेळेला पूजा करत असताना त्यांनी आपलं गोत्र सांगा वगैरे सांगितलं होतं त्या पुजाऱ्यांनी. तर तसं आपण पूजा करायला कुठे गेलो की आपल्याला गोत्र विचारलं जातं, हे करतो, त्याच्याबद्दल आपण मागेही बोललेलो आहे. पण त्या गोत्राच्या संदर्भामध्ये जे काही संशोधनमध्ये विठ्ठलरामजी शिंदेनी ज्यावेळेला भारतभर प्रवास केला त्यांना काय सापडलं, त्या गोत्रांना खरं किती अर्थ आहे हे आपण पुढच्या वेळेला समजून घेऊया. आज आपण इथंच थांबूया. 15 ऑगस्ट म्हणजे आपला जवळजवळ 74वा स्वातंत्र्य दिन आता पुढच्या आठवड्यात येतोय. त्याच्या मी आपल्याला शुभेच्छा देतो. उद्या परवा गोकुळाष्टमी आहे, कृष्ण जन्माच्याही आपल्या सर्वांना शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सुखी, समृद्ध आणि शांत आयुष्य मिळो. आणि आपण सर्वांना वसुधैव कुटुंबकम ही प्रार्थना अतिशय चांगल्या पद्धतीनं हे करता यावी, असं वातावरण निर्माण हो. वातावरण आपणही आपल्या पद्धतीनं प्रयत्न करूया, खारीचा वाटा आपण म्हणतो तसं करूया. नमस्कार, जय हिंद.